माधवी जुवेकरजी. माधवी, आल्याच मी उल्लेख केला की खूप एनर्जेटिक अभिनेत्री. तुमचा स्वभाव विनोदी आहे? अजिबात नाही. अच्छा. अजिबात नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की विनोदी शेवटी आपलं काम आहे. आणि काम म्हणजे आपल्याला भले ते अंगभूत असलं तरी सुद्धा एक आपला स्वभाव वेगळा असतो आणि आपलं काम वेगळं असतं. तसं तर मला वाटतं की मी खूप अशी विनोदी वगैरे नाही आहे. एक सिरियसनेस खूप भरला आहे माझ्या अंगात. पण मला असं वाटतं की विनोदी नटाला किंवा विनोदी व्हायला ना मुळात तो विनोद आधी पहिला कळला पाहिजे. बरोबर. तर ते मला वाटतं की कदाचित जरा जास्त असेल माझ्याकडे आणि म्हणून मला ती विनोदबुद्धी येते किंवा मला ते प्रेझेंट करता येत आहे. पण स्वभाव माझा खूप सिरियस आहे, खूपच सिरियस आहे. आणि त्यांचे मिस्टर प्रशांत लोके हे लेखक आहेत आणि ते सुद्धा जी आपण विनोदी प्रहसनं बघतो, जे इकडेही प्रहसनं असतात तशी प्रहसनं त्यांनी खूप लिहिलेली आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. आणि आम्ही आमच्या संसाराची सुरुवात सुद्धा विनोदी केली. 1 एप्रिलला लग्न केलं. 1 एप्रिलला तुम्ही लग्न 1 एप्रिलला लग्न केलं. त्यामुळे आपल्या क्षेत्रातले बरेच जण आलेच नाहीत. म्हणजे हो, त्यांनी ठरवलं की नाही तुम्ही काहीतरी मजा करताय, असं नाही काय 1 एप्रिलला वगैरे काही लग्नाची तारीख असू शकत नाही, असं करून आलीच नाहीत लोक. मी म्हटलं ठीक आहे, नका येऊ, फक्त प्रेझेंट पाठवा. तुम्ही नोकरी करता, अजूनही तुम्ही नोकरीत आहात? हो, मी BST मध्ये वडा इथे काम करते, इलेक्ट्रिक सप्लायमध्ये. म्हणजे BST म्हटलं की लोकांना वाटतं कंडक्टर नाही तर ड्रायव्हर असणार. हो, मला असंच सगळेजण असंच म्हणतात, कोणत्या गाडीवर असता तुम्ही? नाही हो, मी गाडीवर नाही. मी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजे BSTच्या ज्या गाड्या तुम्हाला दिसतात लाल त्या, आणि जो इलेक्ट्रिक सप्लाय आहे म्हणजे माहीमच्या पुढे दक्षिण मुंबईमध्ये त्या इलेक्ट्रिक सप्लायमध्ये मी काम करते. आणि मला सांगायला अभिमान आहे की मला BST मध्ये नोकरी ॲज अन आर्टिस्ट म्हणून मिळाली. क्या बात. हो, क्या बात. आता येणार आहे हेमांगी तुझ्याकडे. अनेक सिनेमे तू केलेस, वेगवेगळ्या भूमिका त्यातल्या केल्यास, पण मला असं वाटतं की तुझा कल जास्त विनोदाकडेच आहे. हो, खरंच मला एकतर हे आधी नमूद करायचं आहे की यांच्या एवढा बायोडाटा माझा खरंच नाही आहे, कारण का माझी आत्ता सुरुवात आहे. त्यांच्यामुळे हे सगळं ऐकताना असं वाटलं की अरे बापरे, मला इथे बसवलं ही माझी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण का 50 वर्ष तू लहानपणापासून, मी तुला अनेक वर्ष मी तुला एकांकिकेमध्ये पाहिलं होतं माधवीला. हिला ज्युनियर आहे ऍक्ट्रेस म्हणून मी खूप उशिरा सुरुवात केली. जाऊन दे, तू सांग. बरं, एकांकिकेच्या काळात मला असं म्हणायचे, एक एकांकिका होती ठाणे महापौर करंडक, त्यामध्ये अदिती सारंगधर, माधवी जुवेकर आणि मी अशा 3 एकांकिका निवडल्या गेल्या. आणि मी हिची खूप मोठी फॅन. हिची माझी एकांकिका संपल्यानंतर हिची शेवटची एकांकिका होती. कारण ही स्टार होती एकांकिकेच्या काळामधली. माधवी जुवेकरचं एकांकिका म्हणजे ती शेवटची असली पाहिजे. तुडुंब गर्दी गडकरीच्या रंगायतांमध्ये, आणि मी तिथे बसले होते आणि निसंशय स्थळ निसंशय कल्लोळ ही. आणि तेव्हा मला असं वाटलं की तेव्हा मी भीती नावाची एक एकांकिका करत होते, ज्यात माझं प्रचंड सिरियस काम वगैरे होतं. आणि हिची एकांकिका पाहिल्यानंतर मला असं वाटलं की यार, हे असलं काहीतरी जमलं पाहिजे आपल्याला. ह्याला काय म्हणतात हे माहीत नाही, पण हे असं काहीतरी जमलं पाहिजे ज्याच्यासाठी लोक गँगवेमध्ये बसलेत. वा. अशी भूमिका तिने बघितली होती. मी की नाही, हे कधीतरी मला असं करायचं आहे. आणि तशीही मी तिची फॅन आहे. आणि त्या दिवशी वाटलं की आपण सिरियस भूमिका करतो, मिळतील, पण एखादी जर विनोदी भूमिका मिळाली तर काय मज्जा येईल. तोपर्यंत मला वाटतं लोकांना माहीत नव्हतं की मी विनोदसुद्धा करू शकते किंवा काही ह्युमरस काही करू शकते. पण अगेन झी मराठी, फुबाई फू त्यांनी मला ही संधी दिली. वा वा वा. आणि खरंच तिच्यासारखी दूरदृष्टी असणारी अभिनेत्री मी अजूनपर्यंत नाही पाहिली, कारण ती स्किटमध्ये सुद्धा डान्स करायची. आणि प्रत्येक स्किटच्या सुरुवातीला डान्स, मध्ये डान्स, शेवटी डान्स. शेवटी झीवाल्यांनी असं ठरवलं की हिला आपण एकापेक्षा एक मध्ये घेऊयात, आणि मग ते एकापेक्षा एकचा सुद्धा तिचा प्रवास सुरू झाला आणि तिकडे तिनं एक वेगळं नाव आपलं कमावलं. पुन्हा एकदा मी नैना आपटे मॅम तुमच्याकडे येणार आहे. संगीत नाटक हा तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. अनेक संगीत नाटकांमध्ये तुम्ही कामं केलेली आहेत. बरोबर. संगीत नाटक म्हटलं की गाणं आलंच. आणि तुमचा आवाज खूप सुंदर आहे. तर आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की या मंचावरती जर मॅमचं एखादं गाणं झालं तर नक्कीच मजा येईल. माझीही इच्छा आहे. तर आता मी तुम्हाला स्वयंवर हे माइलस्टोन नाटक आहे, म्हणजे भरजरीनं असं रंगलेलं नाटक आहे. तर रुक्मिणीच्या तोंडी असणारं हे गाणं मी तुम्हाला ऐकवते. त्याच्या आधीची 2 वाक्य आहेत. अगं स्नेहलते, अगं सगळ्यांच्या अगोदर मी त्यांना पाहिलं, अशी रुक्मिणी म्हणते. त्या काळात
सगळ्यांच्या अगोदर मी त्यांना पाहिलं. दादाच्या अगोदर मी त्यांना पाहिलं, बाबांच्या अगोदर मी त्यांना पाहिलं, आईच्या अगोदर मी त्यांना पाहिलं, दुसरं कुणी पाहिलं नाही. सगळ्याच्या अगोदर मी पाहिलं आणि मी त्यांच्याशी बोलले देखील. हो, काय बोलले सांगते ना. मम आत्मा गमला, मम आत्मा गमला, मम आत्मा गमला. नकळत नवळत हृदय तळमळत, नकळत नवळतो, नकळत नवळत, नकळत नवळत हृदय तळमळत. भेटाया जा देहा आत्मा गमला, मम आत्मा गमला, मम आत्मा गमला. एकच वेळ जरी मज भेटला, जीव कसा वश झाला, भाव तुझा मिटला, वाटे प्राण सखाला, वाटे प्राण सखाला. परतून गे हा, परतून गे हा, परतून गे हा आत्मा गमला, मम 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 आत्मा गमला, आत्मा गमला, मम वा, वा, वा. आत्मा, आत्मा गमला, गमला, मम आत्मा गमला. वा, वा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वा 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 वा. तर आमच्याकडे काही रसिक प्रेक्षक आलेले आहेत. त्यांना बरेच प्रश्न असतात, बऱ्याच गोष्टी त्यांना जाणून घ्यायच्या असतात. हा वहिनी नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कविताई. हा हा कविताई. बरं झालं. छान, फार मस्त दिसताय. थँक्यू. खरं सांगू का, काय? मला ना तुमचं काम लईच आवडतं, म्हणजे लईच. वा, वा. काहीच ते म्हणजे काय कमालीच काम करताय तुम्ही. थँक्यू. आणि हसणं तुमचं, हसणं म्हणजे बाबो, भल्या भल्या ना लाजवेली बाई, इतकी गोड हसते ना.